नमस्कार. आज आपण अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी आयुष्यभर समाजसेवा, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रासाठी स्वतःला वाहून घेतलं. माजी खासदार आणि लातूरच्या शिक्षण क्षेत्रातील आधारस्तंभ गोपाळराव पाटील यांचं दुःखद निधन झालं आहे. डॉक्टर गोपाळराव पाटील यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1931 रोजी उस्मानाबाद म्हणजेच आजचे धाराशिव जिल्ह्यातील कवठा गावात झाला. लहानपणापासूनच त्यांना शिक्षणाची आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द होती. त्यांनी पुढे उस्मानिया विद्यापीठ हैदराबाद येथून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. ते व्यवसायाने एक बालरोग तज्ञ म्हणजेच लहान मुलांच्या आजारांवर उपचार करणारे डॉक्टर होते. लातूरमध्ये ते मुलांचे अत्यंत आदरणीय डॉक्टर म्हणून ओळखले जात होते. ग्रामीण भागात त्यांनी अनेक वर्ष मोफत वैद्यकीय सेवा दिली. याच सेवेमुळे लोक त्यांना प्रेमाने देव माणूस म्हणायचे. फक्त डॉक्टर म्हणूनच नाही तर त्यांनी समाजातील मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून मोठं स्वप्न पाहिलं आणि समाजातील एक मोठी गरज ओळखली, ती म्हणजे शिक्षणाची गरज. त्यांना जाणवलं की समाजाचा खरा विकास हा शिक्षणातूनच होऊ शकतो. या विचारातून त्यांनी 1968 मध्ये शिवछत्रपती शिक्षण संस्थेची स्थापना केली. खरं म्हणजे ही संस्था उभी करणं एवढं सोपं नव्हतं, पण आपल्या जिद्दीने आणि दूरदृष्टीने त्यांनी लातूरमध्ये शिक्षणाची मजबूत पायाभरणी केली. संस्थेमार्फत ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली. अनेक महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या. आज जे अनेक विद्यार्थी यशस्वी झाले आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये गोपाळराव पाटील यांची दूरदृष्टी आहे. तसेच या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी लातूरमध्ये शिक्षणाची नवी क्रांती घडवली. ती म्हणजे 1970 रोजी लातूर सारख्या शहरात त्यांनी राजर्षी शाहू महाविद्यालयाची स्थापना केली आणि याच संस्थेने पुढे प्रसिद्ध झालेला लातूर पॅटर्न घडवण्यात मोठी भूमिका बजावली. महत्वाचं म्हणजे डॉक्टर गोपाळराव पाटील इथेच थांबले नाहीत, तर त्यांच्या कार्याची दखल घेत पुढे त्यांनी राजकारणातही पाऊल ठेवलं. ते 1994 ते 2000 या कालावधीत राज्यसभा खासदार म्हणून कार्यरत होते. त्यांनी दिल्ली संसदेत त्यांनी महाराष्ट्र आणि विशेषतः लातूरच्या प्रश्नांना आवाज दिला. डॉक्टर, शिक्षण तज्ञ, समाजसेवक आणि खासदार या सर्व भूमिका त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे निभावल्या. आज त्यांच्या निधनाने लातूर जिल्हा, शिक्षण क्षेत्र आणि असंख्य विद्यार्थी हळहळ व्यक्त करतायत. अशा महान व्यक्तीला भावपूर्ण श्रद्धांजली.